तर हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवणार तिळगुळ. मकर संक्रांतीमुळे सगळ्यांना मकर संक्रांती खूप खूप शुभेच्छा. तर बघा तिळगुळ मी कशाप्रकारे, मी विदर्भातली असल्यामुळे विदर्भात स्टाईल बनवणार आहे, तर तुम्ही पण बघा. तर सगळ्यात आधी स्लो फ्लेमवर आपल्याला तीळ हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि फ्लेम हे नेहमीच हळू स्लो याच्यावरच भाजायचे. तीळ झाल्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. प्रमाण मी तुम्हाला सांगते, अर्धा किलो शेंगदाणे आहेत, अर्धा किलो तीळ आहे आणि त्याला अर्धा किलोहून थोडंसं जास्त असा गूळ आहे. तर बघा असे शेंगदाण्याची आपले साली सगळ्या काढून पाकळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याकडे किसणी असेल तर तुम्ही किसणीने किसू शकता. मी चाकूने कापून घेतला आहे हे काय बोलता गूळ. तर बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आधी थोडेसे हलकेसे असे जाड भरड एक फरका मारून वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर शेंगदाण्याला सुद्धा जाड मोठं असं. त्याच्यानंतर बघा शेंगदाणे, तीळ आणि गूळ असं तिन्ही मिक्स करून परत आपल्याला एकदा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. ते बघा आताही मिक्सर आलेत, म्हणून आधी तर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही खलबत्त्यातच कुटायचं. संध्याकाळ झालं की खटखट 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 चालू. हे बघा अशा प्रकारे तिन्ही एकत्र करून अशा प्रकारे चांगलं बारीक करायचं. जास्त बारीकसुद्धा नाही, थोडं जाडसरच राहू द्या, कारण वाटलं पाहिजे तिळगुळ खाल्ल्यासारखं, जास्त बारीक पण काय. तर असं करून मी सगळ्या प्रकारे सगळं करून हे बघा. मी थोडंसं बघते गोड वगैरे, गूळ बरोबर लागला, गूळ चांगल्या प्रकारे लागला. गूळ चांगल्या प्रकारला असला तेव्हाच तुमचे लाडू वाढता येईल. अशा प्रकारे मी छोटे छोटे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये लाडू वाढून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे मी लाडू वाढून घेतले. सो हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आपली रेसिपी तयार.